ज्या पण क्रिएटर्सचे यूट्यूबवरती शॉर्ट चॅनल आहे, तर शॉर्ट चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी यूट्यूबकडून 3 महिने दिले जातात हे बऱ्याच यूट्यूबरला माहीत असेल. पण जर एका दिवसात 3 शॉर्ट्स व्हिडिओ टाकले तर ते शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. हे खूप कमी लोकांना माहीत असते. तुम्ही लगातार 3 महिन्यापासून शॉर्ट्स व्हिडिओवर काम करत आहात किंवा तुमच्या चॅनलला चालू करून 3 महिने झालेले आहे, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकायचं बंद करायचं आहे किंवा तुमचा चॅनलच बंद करायचा आहे. आणि दुसरा ऑप्शन जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे सांगणार आहे. आता तुमच्या शॉर्टच्या चॅनलला 3 महिने झाले, बघता बघता वर्षही होऊन जाईल, तरी तुमचा चॅनल हा ग्रो होणार नाही किंवा तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ हे व्हायरल होणार नाही. मग तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ हे व्हायरल का जात नाही किंवा तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की व्हायरल कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त काय करायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे ते प्रमोशनचे मानकरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, दादा गावडे म्हणून. तर तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांच्या चॅनलवरती जे व्हिजिट करायचे आहे, त्यांच्या व्हिडिओला कमेंट करायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या चॅनलचं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ आवडला नाही तर व्हिडिओला डिसलाईक पण तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता बघा, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले नाही आहे त्यांना ही रिॲलिटी माहीत नसेल की जेव्हा आपण एक शॉर्ट दिवसाला अपलोड करतो आणि त्या शॉर्टला जर आपल्याला 1000 व्ह्यूज आले तर त्या 1000 व्ह्यूज मागे आपल्याला 1 ते 2 रुपये मिळतात. जर डेली तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला 10,000 व्ह्यूज येत असतील तर आपण महिनाभराचं जर काउंट केलं तर तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला जास्तीत जास्त किती होणार आहे, 3 लाख व्ह्यूज काय होणार आहे तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला मिळणार आहे. त्या 3 लाख व्ह्यूजमधून तुम्हाला किती मिळणार आहे, जवळपास 300 ते 350 रुपीज मिळणार आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर भरपूर सारे जे शॉर्ट्स क्रिएटर असतील ते काय होणार आहे, इथं डिमोटिवेट होऊन जाणार आहे. पण ही रिॲलिटी आहे की ॲडसन्समधून तुम्हाला काय मिळणार आहे, खूप कमी पैसा मिळणार आहे. जो गुगल ॲडसन्स आहे, गुगल ॲडसन्सकडून तुम्हाला अवघ्या 3 लाख व्ह्यूजचे शॉर्टचा विचार केला आपण तर त्या 3 लाख व्ह्यूजचे आपल्याला मिळतात 300 ते 350 रुपीज. पण शॉर्ट क्रिएट करून जर आपण आपला जो वरचा इन्कम आहे किंवा आपण जास्तीत जास्त इन्कम कसा मिळवू शकतो ते तुम्हाला मी काय करणार आहे, एकदम शॉर्टकटमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, तर शॉर्ट्स व्हिडिओची खरी कमाई कुठून होते. आता कारण तुम्ही यूट्यूबवरती भरपूर सारे यूट्यूबर बघितले असतील की ते यूट्यूबर फक्त शॉर्ट्सवरती काम करतात. मग जर त्यांच्या व्हिडिओवरती 10,000 व्ह्यूज काय येत असतील, दिवसाला येत असेल, तुम्ही बघू शकता त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांच्या शॉर्ट्सला काय येतात, दिवसभरात 10,000 व्ह्यूज येतात. म्हणजेच महिनाभरात त्यांच्या शॉर्ट्सला किती व्ह्यूज येणार आहे, 3 लाख व्ह्यूज येणार आहे. मग त्या 3 लाख व्ह्यूजमधून जर त्यांना 300 ते 350 रुपीज मिळणार आहे तर खरंच सांगा, ते 300 ते 350 रुपीजसाठी रेग्युलर काम करतील का किंवा इतकी मेहनत घेतील का? मग तरी ते डेली व्हिडिओ का टाकत आहे बघा. तर त्यांची खरी अर्निंग कुठून होते, तर बघा, ज्या वेळेस त्यांचा चॅनल मॉनिटाईज होतो, म्हणजे आता तुम्ही शॉर्ट क्रिएटर असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही. तुम्हाला मी आधी जी गोष्ट सांगितली तिने तुम्ही डिमोटिवेट नक्कीच झाला असाल, कारण ॲडसन्समधून खरंच खूप कमी पैसा मिळतो. पण जर तुम्हाला जास्त पैसा मिळवायचा असेल तर त्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, त्यावेळेस शॉर्ट चॅनलसाठी यूट्यूबकडून खूप साऱ्या काय मिळत आहे, ऑफर मिळत आहे. मग त्या ऑफरमध्ये पहिला असतो ऑप्शन टॅग प्रॉडक्ट. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला काय करू शकता, तुमच्या शॉर्ट्सशी रिलेटेड काय करू शकता, तुम्हाला यूट्यूब काय करतो, प्रॉडक्ट सजेस्ट करतो. मग ते प्रॉडक्ट काय करायचे आहे, तुम्हाला टॅग करायचे आहे. मग ज्यावेळेस तुमचं शॉर्ट ओपन होईल, शॉर्ट ओपन झाल्यानंतर लगेच काय होणार आहे, तिथे प्रॉडक्ट शो होणार आहे. मग आता जर सपोज 1000 व्ह्यूज जरी तुमच्या एका शॉर्टला डेली आले आणि सपोज तुमच्या 40 ते 50 लोकांनी जरी तुमची काय केला, तो टॅग प्रॉडक्ट केलेला आहे, तुम्ही तो प्रॉडक्ट खरेदी केला, तरी काय होणार आहे, शॉर्टमधून तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट हा निघणार आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन असतो यूट्यूबकडून तुम्हाला स्पॉन्सरशिप. आता भरपूर साऱ्या कंपन्या आहेत किंवा ॲडव्हर्टायझिंग कंपन्या आहेत की ज्या काय करतात, शॉर्ट क्रिएटरला जास्तीत जास्त काय देतात, स्पॉन्सरशिप देतात. कारण त्यांना माहीत आहे लॉंग व्हिडिओ जास्त लोक बघत नाही, शॉर्ट्स व्हिडिओ काय करतात जास्त लोक बघणं प्रेफर करतात. मग ते काय करतात, स्पॉन्सरशिप हे शॉर्ट व्हिडिओवाल्यांना देतात की तर त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला शॉर्टवरती जर तुम्हाला वाटत असेल कमी पैसा आहे, पण ज्यावेळेस तुमचं शॉर्ट चॅनल मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळतील, खरंच सांगते जेवढा पैसा तुम्हाला ॲडसन्समधून मिळणार नाही त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने जास्त पैसा हा तुम्हाला नुसत्या स्पॉन्सरशिपमधून मिळणार आहे. त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे, त्यांनी डिमोटिवेट न होता ते पैसे कसे कमवू शकतात ते पण मी काय करणार आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता बघा, मी अशा चॅनलचं बोलणार आहे की ज्या चॅनलला 3 महिने झालेले आहे शॉर्ट्स टाकून, तरी पण त्यांचे चॅनल हे मॉनिटाईज झालेले नाही आहे. आता यूट्यूबचा सिम्पल रूल आहे शॉर्ट्ससाठी का तुम्हाला काय करायचं आहे, 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज हे कंप्लीट करायचे आहे. जर तुम्ही 10 मिलियन व्ह्यूज हे कंप्लीट करू शकले तरच काय होणार आहे, तुमचा शॉर्ट चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे.
जर तुमचा क्रायटेरिया कंप्लीट झाला नाही तर तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकत नाही. पण बघा, जे शॉर्ट्स क्रिएटर आहे, भरपूर साऱ्या शॉर्ट्स क्रिएटरला माहीत नसतं की नक्की 3 महिने म्हणजेच काय. आता मी जेव्हा चॅनल चालू केलं, सपोज मी जानेवारीमध्ये चॅनल चालू केला, मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यामध्ये जर माझा चॅनलचा क्रायटेरिया कंप्लीट नाही झाला, मग माझं चॅनल कधीच मॉनिटाईज होऊ शकत नाही का, असं भरपूर जणांच्या क्वेरीज असतात, भरपूर जण मला कमेंट्स करतात. तर त्यासाठी काय असतं बघा, सिम्पल रूल. तुम्ही जर चॅनल जानेवारीमध्ये चालू केला तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्यामध्ये काय होणार आहे, तुमचे 10 मिलियन व्ह्यूज काउंट केले जाणार आहे. तर सपोज बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये काय झाले नाही, तुमचा क्रायटेरिया कंप्लीट झाला नाही. मग आता तुमचा मार्च महिना काय झाला, सुरू झाला. तुम्ही मार्च महिन्यामध्ये पण काय करत आहात, कंटिन्यू शॉर्ट्स टाकत आहात. मग त्यावेळेस काय होईल, तुमचं जानेवारी कट होईल, मग तुमचं फेब्रुवारी, मार्च आणि तुमचं एप्रिल असे 3 महिने काय केले जातील, काउंट केले जातील. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं काय केले जाणार आहे, तुमचा पुढचा महिना ॲड केला जाईल, मागचा महिना काय केला जाईल, कट केला जाईल. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे, ठीक. आता बघा, डोक्यातून तुम्ही हे काढून टाका की जर माझं शॉर्ट चॅनल आहे तर मग मला माझा शॉर्ट चॅनल हा शॉर्टनेच मॉनिटाईज करावा लागेल का. तर असं काहीही नाही आहे. तरी तुमचा शॉर्ट चॅनल आहे, तुम्हाला शॉर्टवरती काम करायचं आहे, तरी तुम्ही तुमचा चॅनल हा लॉंग व्हिडिओने 4000 तास वॉच टाईम जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर त्याने पण काय करू शकता, तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की लॉंग व्हिडिओने पण माझं चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकत नाही, तर तुम्ही काय करू शकता, लाईव्ह घेऊन पण काय करू शकता, तुमचे 4000 तास कंप्लीट करू शकता आणि तुमचं चॅनल काय करू शकता, मॉनिटाईज करू शकता. म्हणजे असा यूट्यूबचा कुठेही रूल नाही आहे का तुम्ही शॉर्ट चॅनल बनवत आहात मग तुमचा चॅनल हा शॉर्टनेच मॉनिटाईज झाला पाहिजे. ज्यावेळेस तुमचा लाईव्हने जरी तुमचा वॉच टाईम कंप्लीट झाला आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला, तरी तुमचा चॅनल काय होतो, शॉर्टसाठी पण मॉनिटाईज होतो आणि लॉंगसाठी पण मॉनिटाईज होतो. भरपूर सारे यूट्यूबर असेही आहे की जे शॉर्ट्सवरती फक्त काम करतात. त्यांचा 4000 वॉच टाईम हा काय केलेला आहे, त्यांनी लाईव्हने कंप्लीट केलेला आहे आणि आज ते काय करत आहे, ॲडसन्समधून भलेही त्यांना कमी पैसे मिळत असतील, पण त्यांना जे टॅग प्रॉडक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे स्पॉन्सरशिप. तर स्पॉन्सरशिपमध्ये खूप भन्नाट पैसा लोक काय करत आहेत, आज यूट्यूबवरती कमवत आहे. पण भरपूर मोठे यूट्यूबर आहे की ज्या स्पॉन्सरशिप या गोष्टीबद्दल आपल्याला काय करत नाही, सांगत नाही. आता राहिलं तुमचं शॉर्ट व्हिडिओ व्हायरल का होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजेच तुम्ही काय करता, लोकांना फॉलो करता, दुसऱ्या यूट्यूबरला फॉलो करता. तुम्ही यूट्यूबवरती बघता की हा एक क्रिएटर आहे, त्याचा हा एक व्हिडिओ काय झालेला आहे, खूप व्हायरल झालेला आहे. मग आपण पण काय करतो, सेम त्याच पद्धतीचा शॉर्ट बनवतो, आपण पण बोलतो आपला पण शॉर्ट काय होईल, व्हायरल जाईल. पण असं काही नाही आहे. तुम्हाला लोकांना फॉलो करायचं नाही, तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला फॉलो करायचं आहे. मग तुम्हाला काय बघायचं आहे, तुमच्या चॅनलवरती कोणत्या शॉर्टला जास्तीत जास्त व्ह्यूज येत आहे, यूट्यूब कोणत्या शॉर्ट्सला जास्तीत जास्त व्हायरल करत आहे, त्या एका शॉर्टला काय करायचं आहे, तुम्हाला पकडायचं आहे. आता तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट चॅनल चालू करता, तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला फिक्स कंटेंट ठेवायचा नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कुकिंगच ठेवायचं असं काही नाही आहे. तुम्हाला मिक्स कंटेंट बनवायचं आहे शॉर्टमध्ये. कधी ब्लॉगिंग करायचं आहे, कधी कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे आहे, कधी मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचे आहे, किंवा अजून एज्युकेशनल व्हिडिओ असतील त्याचे शॉर्ट्स तुम्हाला टाकायचे आहे. या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे की नक्की कोणत्या कंटेंटला यूट्यूब आपल्या जास्तीत जास्त व्हायरल करत आहे, मग त्या कंटेंटला तुम्हाला पकडायचं आहे. पण सुरुवातीला तुम्हाला मिक्स कंटेंट टाकायचं आहे. मग त्या मिक्स कंटेंटमधून तुम्हाला कळत का नक्की तुमच्या चॅनलवरती ब्लॉगिंगचे व्हिडिओ व्हायरल होत आहे का, कुकिंगचे व्हायरल होत आहे का, मोटिवेशनल व्हिडिओ व्हायरल होत आहे. मग ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील तो एक व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, पकडायचा आहे आणि त्या रिलेटेड काय करायचे, तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आता मी स्वतः चॅनलवरती व्हिडिओ बनवते, असं काही नाही का माझा प्रत्येक व्हिडिओ हा व्हायरल जातोच, पण मला स्वतःला कळतं की यूट्यूब नक्की माझ्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ व्हायरल करत आहे किंवा कोणत्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत आहे. मग मी काय करते, त्याच व्हिडिओला काय करते, पिकअप करते, त्याच व्हिडिओला पकडते, त्याच टॉपिक रिलेटेड काय करते, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते की त्यामुळे काय होते, जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सेम तीच ट्रिक्स फॉलो करायची आहे. तर तुमच्या चॅनलवरती जो कंटेंट चालत नाही त्या कंटेंटला काय करायचं आहे, तुम्हाला डायरेक्टली बंद करायचं आहे. आणि ज्या कंटेंटला यूट्यूब काय करत आहे, जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येत आहे, त्या कंटेंटवरती तुम्हाला काम करायला सुरुवात करायची आहे. आता काम करायला सुरुवात करायची म्हणजेच काय, त्या टॉपिकवरती तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मग व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवायचे नाही, तर त्या टॉपिकवरती पण तुम्हाला यूट्यूबवरती सर्च करायचं आहे की ह्या टॉपिक रिलेटेड नेमके कोणते व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे. मग त्या ट्रेंडिंगवरती काय करायचं आहे, तुम्हाला काम करायचं आहे. आता त्या ट्रेंडिंगवरती काम करताना तुम्ही भरपूर सारे मोठे यूट्यूबर बघू शकता की त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले असतात. मग नक्की तो ट्रेंडिंग टॉपिक होता म्हणूनच व्हायरल झालेले असतात का, तर असं काहीही नाही आहे. त्यांनी जे कीवर्ड वापरलेले असतात ते कीवर्ड पण ट्रेंडिंगमध्ये चालतात, त्यांनी जे हॅशटॅग वापरलेले असतात ते हॅशटॅग पण काय होता, ट्रेंडिंगमध्ये चालतात. मग आपल्याला काय करायचं आहे, तोच ट्रेंड पकडायचा आहे आणि त्या ट्रेंड रिलेटेड काय करायचे, जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यांनी जे ट्रेंडिंग कीवर्ड वापरलेलं आहे तेच ट्रेंडिंग कीवर्ड काय करायचे आहे आपल्याला वापरायचे आहे, तेच ट्रेंडिंग हॅशटॅग आपल्याला वापरायचे आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच तुमचे शॉर्ट्स हे लवकरात लवकर व्हायरल होतील, तुमचा चॅनल पण लवकरात लवकर ग्रो करायला लागेल आणि अवघ्या 3 महिन्यात काय होईल, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल. शॉर्टसाठी ट्रेंडिंग कीवर्ड कोणते टाकायचे, ट्रेंडिंग हॅशटॅग कोणते टाकायचे, जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. शॉर्ट रिलेटेड जेवढे चॅनल्स आहे तिथे कीवर्ड कसे टाकायचे याबद्दल चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओची मदत घेऊन काय करू शकता, तुमच्या शॉर्ट्सला ट्रेंडिंग कीवर्ड ट्रेंडिंग हॅशटॅग काय करू शकता, वापरू शकता. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असेल किंवा काही क्वेरीज असतील तर त्या कमेंटमध्ये मला विचारू शकता. नक्कीच मी त्यावरती तुम्हाला काय करेल, लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.